आणि बुलढाण्यातल्या आश्रमशाळेतलं तरुणींवरचं अत्याचार प्रकरण समोर आलेलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर आता कारवाईची पावलं पडताना दिसतात। 2 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी शशांक चौरे आपल्या सोबत आहेत। शशांक, काय अपडेट्स मिळतात, कोणाकोणाचं निलंबन झालंय? शशांक, माझा आवाज पोहोचतोय? पाळा आश्रमशाळा जी आहे खामगाव मधली, जे प्रकार घडलेला आहे त्या संदर्भामध्ये एटीसी गिरीश सरोदे यांनी सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुतार आणि विस्तार अधिकारी वानखडे यांना निलंबित करण्यात आलेला आहे। आणखी काही याच्यामध्ये या प्रकरणामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई करणार आहेत। या दोन्ही अधिकाऱ्यांनी या आश्रमशाळेला एकदाही भेट दिली नाही आणि कामामध्ये हलगर्जीपणा आणि यामुळे हा सर्व प्रकार घडला असं कारण घेऊन यांना निलंबित करण्यात आलेलं आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।